मित्रांनो, प्रेम ही अशी भावना आहे जी शब्दांपेक्षा जास्त वागण्यातून दिसते. खरं प्रेम झालं की माणूस बदलतो. त्याच्या बोलण्यात, विचारांमध्ये आणि अगदी छोट्या छोट्या सवयीमध्येही बदल झालेला दिसतो. पण आजचा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादी मुलगी खरोखर प्रेमात पडते तेव्हा तिच्या वागण्यात नेमके कोणते बदल होतात? कधी कधी मुलांना मुलीच्या भावना समजायला खूप अवघड जातं. ती खरंच प्रेम करते का की फक्त मैत्री आहे हे समजत नाही. पण खरं सांगायचं झालं तर जर एखादी मुलगी खरंच तुमच्यावर प्रेम करत असेल तर तिच्या वागण्यात काही खास बदल आपोआप दिसू लागतात. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुलगी प्रेमात पडल्यावर तिच्या वागण्यात होणारे 10 महत्त्वाचे बदल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बदल क्रमांक 1, ती तुमच्याकडे जास्त लक्ष देऊ लागते. मित्रांनो, जेव्हा एखादी मुलगी प्रेमात पडते तेव्हा सर्वात पहिला बदल म्हणजे ती तुमच्याकडे खूप जास्त लक्ष देऊ लागते. तुम्ही काय बोलता, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडत नाही, ती सगळं लक्षात ठेवते. तुम्ही कधीतरी सहज बोललेलं असतं की तुम्हाला एखादं गाणं आवडतं किंवा तुम्हाला चहा आवडतो, कॉफी नाही, आणि काही दिवसांनी तुम्ही पाहता तिला सगळं आठवतं. हे फक्त लक्ष देणं नसतं, हे असतं मनापासूनचं लक्ष. बदल क्रमांक 2, ती तुमच्याशी बोलण्यासाठी कारण शोधते. मित्रांनो, प्रेमात पडल्यावर मुलींचा दुसरा मोठा बदल म्हणजे त्या बोलण्यासाठी कारण शोधतात. कधी मेसेज, काय करतोस, कधी कॉल, तुझ्याकडे नोट्स आहेत का, कधी अचानक आज कॉलेजला येणार आहेस का. खरं पाहिलं तर हे सगळं फक्त बोलण्यासाठीच निमित्त असतं. कारण तिच्यासाठी तुमच्याशी बोलणं हीच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट असते. बदल क्रमांक 3, ती तुमच्या समोर थोडी नर्वस होते. मित्रांनो, जर एखादी मुलगी तुमच्या समोर थोडी घाबरलेली, नर्वस किंवा शांत होत असेल तर शक्यता आहे की ती तुम्हाला आवडत असेल. कारण प्रेमात पडल्यावर माणूस आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर थोडा गोंधळलेला होतो. कधी बोलताना शब्द अडखळतात, कधी काय बोलावं हे सुचत नाही, कधी अनावश्यक असू येतं. हे सगळं प्रेमाची छोटी छोटी चिन्ह असतात. बदल क्रमांक 4, ती तुमच्यासाठी वेळ काढते. मित्रांनो, आजच्या काळात सर्वात महाग वस्तू कोणती आहे? ती म्हणजे वेळ. आणि जर एखादी मुलगी तिच्या व्यस्त आयुष्यातून तुमच्यासाठी वेळ काढत असेल तर समजून घ्या की तुम्ही तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. ती कितीही व्यस्त असली तरी तुमच्या मेसेजला उत्तर देईल, तुमचा कॉल उचलेल, तुमच्याशी बोलण्यासाठी वेळ काढेल. हे प्रेमाचं खूप मोठं लक्षण आहे. बदल क्रमांक 5, ती तुमची काळजी घेऊ लागते. मित्रांनो, प्रेमात पडल्यावर मुलींच्या स्वभावात काळजी खूप वाटते. तिने तुम्हाला विचारलं असेल, जेवलास का, इतका उशिरापर्यंत जागू नकोस, आज तब्येत ठीक आहे ना. हे प्रश्न छोटे वाटतात पण यामागे असते खरी काळजी. बदल क्रमांक 6, ती तुमच्यावर थोडी जळू लागते. मित्रांनो, हा बदल खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा मुलगी प्रेमात पडते तेव्हा तिला थोडासा जेलसी फील होऊ लागते. जर तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत जास्त बोललात तर ती थोडी नाराज होते. कधी थेट सांगत नाही पण तिच्या वागण्यातून कळतं. हे मालकी हक्क नाही, हे असतं प्रेमाचं नैसर्गिक भावनात्मक रिॲक्शन. बदल क्रमांक 7, ती स्वतःमध्ये बदल करू लागते. मित्रांनो, जर एखादी मुलगी तुम्हाला आवडत असेल तर ती स्वतःमध्ये काही छोटे बदल करू लागते. तिला वाटतं तुम्हाला काय आवडेल, तुम्हाला कोणता ड्रेस आवडेल, तुम्हाला कोणती स्टाईल आवडेल. ती स्वतःला तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं सुधारण्याचा प्रयत्न करते. बदल क्रमांक 8, ती तिच्या आयुष्यातील गोष्टी तुमच्या सोबत शेअर करते. मित्रांनो, प्रेमात पडल्यावर मुलगी मन उघडायला सुरुवात करते. ती तिच्या आयुष्यातील गोष्टी सांगते, तिचे स्वप्न, तिच्या समस्या, तिच्या आठवणी, तिचं बालपण, कारण तिला वाटतं की तुम्ही तिला समजून घ्यावं. बदल क्रमांक 9,
ती तुमच्या आनंदात आनंदी होते. मित्रांनो, खरं प्रेम म्हणजे तुमचा आनंद म्हणजे तिचा आनंद. जर तुम्ही खुश असाल तर तीही खुश असते. तुम्हाला यश मिळालं तर ती खूप आनंदी होते. तुम्ही दुःखी असाल तर तीही शांत होते. हा भाव खऱ्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा असतो. बदल क्रमांक 10, ती तुमच्या सोबत भविष्याची कल्पना करू लागते. मित्रांनो, हा सगळ्यात मोठा बदल आहे. जेव्हा एखादी मुलगी खरोखर प्रेमात पडते तेव्हा ती तुमच्या सोबत भविष्याचा विचार करू लागते. ती विचार करते, आपण पुढे काय करूया, आपण एकत्र राहूया का, आपलं आयुष्य कसं असेल. हे विचार फक्त खऱ्या प्रेमातच येतात. मित्रांनो, प्रेम ही अशी भावना आहे जी लपवता येत नाही. ती शब्दात नसली तरी वागण्यात दिसते. जर एखादी मुलगी तुमच्याकडे लक्ष देते, तुमच्यासाठी वेळ काढते, तुमची काळजी घेते आणि तुमच्या आयुष्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करते, तर समजून घ्या की तिच्या मनात तुमच्यासाठी काहीतरी खास आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रेम जबरदस्तीने होत नाही, ते स्वाभाविक असतं. आणि खऱ्या प्रेमात आदर, विश्वास आणि समजूतदारपणा खूप महत्वाचा असतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रिलेशनशिप आणि सायकोलॉजी विषयावर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.